सरकार नावाच्या व्यवस्थेमधले कोणीतरी उठते, काखेतलं काढते आणि बाजारात मांडते. वेगवेगळे फतवे सरकारकडून काढले जात असताना आता ही योजनाच बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीच्या संदर्भात जो काही लाडक्या बहिणींना जो काही 2.25 कोटी म्हणजे 1,77,00,000 महिला भगिनींना जो काही पात्र ठरल्याच्या नंतर 30 एप्रिलच्या नंतर पात्र ठरल्याच्या नंतर जो काही लाभ मिळतो आहे 1,500 रुपयाचा, तर तो लाभ बंद करण्यात यावा अशी मागणी आता सरकारमधल्याच एका हेकड्या डोळ्याच्या प्रतिनिधीने केलेली आहे. ही मागणी काय आहे आणि खरंच आता लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडक्या बहिणी ज्यांना पैसे केवायसी करूनही मिळाले नाहीत किंवा ज्यांचे पैसे थांबलेले आहेत अशांचं काय होणार किंवा त्यांनी काय केलं पाहिजे याबाबत सरकारचा अध्यादेश काय आहे किंवा परिपत्रक काय आहे किंवा GR काय आलेला आहे, लेटेस्ट बातम्या काय आहेत या संदर्भातचे अपडेट आपण पुढच्या एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणी ह्या बहुतांश गावखेड्यातील अशिक्षित अडाणी असल्यामुळे, शेती मातीत काम करणाऱ्या असल्यामुळे बऱ्याचदा यांच्या संदर्भात चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत असतात. आणि मग अशातच लाडक्या बहिणीची जे काही आता जवळपास 2.25 कोटी महिला आता 30 एप्रिलच्या नंतर पात्र ठरलेल्या आहेत अंतिम केवायसीच्या नंतर, तर त्यांचा लाभ सुद्धा बंद करण्यात यावा आणि त्याच्या बदल्यात जे काही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा ब्राह्मणासाठीचं जे काही आर्थिक विकास महामंडळ असेल, तर ते पैसे लाडक्या बहिणीचे बंद करून त्या महामंडळांना 15-15 हजार कोटी रुपये देण्यात यावेत अशी ही मागणी या आलतू फालतू माणसाने केलेली आहे. आणि कदाचित या माणसाची मागणी सरकार ऐकेल, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण शेती मातीत काम करत असताना आपण आपल्या शेतात, वावरात, घरात कुठेतरी राखण करण्यासाठी कुत्रे पाळलेले असतात आणि मग ज्यावेळेस आपलं घरामध्ये आपण बसलेलो असतो किंवा शेतामध्ये असतो तर त्यावेळेस ते कुत्रं भुंकायला लागतं, तर त्यावेळेस त्या कुत्र्याच्या आवाजाची दखल आपण घेत असतो आणि मग त्या दिशेने आपण कानोसा घेत असतो. तसं हे सरकारनं सोडलेलं एक आधुनिक कुत्रं आहे आणि हे कुत्रं अधूनमधून वेगवेगळ्या विषयावर भुंकत असतं आणि भुंकत असताना उदय सामंतच्या बाबतीत उद्देशून त्यांनी ही पत्रकार परिषद मागणी केलेली आहे. आणि मग अशा वेळेस सरकार यांचं बऱ्याचदा ऐकत असतं. आणि तुम्हाला त्याचं नाव जर सांगायचं झालं तर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी काल परवा पत्रकार परिषदेमध्ये मागणी केलेली आहे की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करून त्याऐवजी या महामंडळांना 15-15 हजार कोटी रुपये देण्यात यावेत. आणि मग हे देत असताना त्या बहिणीच्या संदर्भातले हे 1,500 रुपये जे काही गोरगरीब बहिणींना मिळतात, तर ते बंद करून 15-15 हजार कोटी रुपये या 2-3 महामंडळांना देण्यात यावेत अशी मागणी या गुणरत्न सदावर्तेने केलेली आहे. वास्तविक ह्या महामंडळ कुठं असतात, अस्तित्वात आहेत नाहीत, त्यांचा फायदा नेमका कोणाला होतो, गरिबांना होतो की धनदानग्यांना होतो की राजकारण्यांना होतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. गोरगरिबांच्या पदरात काहीच पडत नाही, रोजगार हमीच्या मजुरीचे पैसे पण वेळेवर मिळत नाहीत. आणि अशातच ज्या काही आमच्या 1.5-2 कोटी महिला भगिनी आहेत, तर ह्या मग अनुसूचित जातीतील, जमातीतील, वेगवेगळ्या जात प्रवर्गातील ह्या बहिणी आहेत, गोरगरीब कष्टकरी वर्गातील ह्या बहिणी आहेत. आणि यांना या 1,500 रुपयाच्या माध्यमातून कसा तरी कुठंतरी महिन्याभराचा किराणा राशन भरण्यासाठी, घरखर्च चालवण्यासाठी त्याचा आधार होतो. आणि मग या बांगेबुवानं अशी मागणी केल्यामुळं साहजिकच बहिणीमध्ये त्यांच्याविषयीचा हा संताप व्यक्त होत आहे. आणि बऱ्याचदा हे जे काही सरकारनं सोडलेले जे काही पिट्टू आहेत, तर ही मागणीकडे मग बऱ्याचदा सरकार अशा गोष्टींकडे दखल घेतं. लाडक्या बहिणीचे पैसे बंद करून मग पुन्हा त्यांनी आणखीन एक मागणी जोडलेली आहे की मग ज्यांच्या विहिरीचे हप्ते, रोजगार हमीचे पैसे थकले, शेतकऱ्यांची कर्जमाफी या गोष्टींसाठी. मात्र सार्वत्रिक असा प्रत्यक्ष किती जणांना लाभ मिळणार? कारण सरकारकडे लाडक्या बहिणी योजनेची मागणी कोणी केली नव्हती किंवा शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करा, थकीत कर्ज माफ करा अशीही मागणी कोणी केली नव्हती. सरकारनंच त्याचा कंड आला होता. सरकारनं ती मागणी घोषणा केली आणि मग आता सरकारनं त्याच्याबद्दल बेमान होऊ नये. लाडकी बहीण योजना ज्या बहिणी वगळल्यात तर त्यांची नावं का वगळण्यात आली हे सुद्धा सरकारनं सांगितलं पाहिजे आणि याबाबत पारदर्शीपणाने ही योजना राबवली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.